डॉक्टर ओपन पद्धतीने PCL फिक्सेशन केलं पाहिजे तर दुर्बिणीद्वारे केलं पाहिजे? त्याचं उत्तर असं आहे की बेसिकली दोघांचाही ॲट द एंड ऑफ द ट्रीटमेंट आउटकम सेम असणार आहे, परफेक्ट असणार आहे. ओपन पद्धतीत रुग्णाला पालथं झोपून मागच्या बाजूने गुडघ्याचा मागचा भाग उघडला जातो. तिथं काही महत्त्वाच्या नसा रक्तवाहिन्या बाजूला घेऊन तो उखडलेला पीस पूर्ववत जागेवर बसून तो एक स्क्रूद्वारे तिथं फिक्स केला जातो. आणि एक चालू सर्जरीमध्ये एक लाईव्ह एक्सरे ज्याला आपण सियाम म्हणतो त्यात त्या स्क्रूची पोझिशन कन्फर्म केली जाते आणि ती सर्जरी त्या पद्धतीने पूर्ण होते. ते सुद्धा आउटकम तितकेच सुंदर आणि चांगले असतात. फक्त ओपन पद्धतीने असल्यामुळे त्याच्यात जखम मोठी असते. त्याच्यात आउटकम्स किंवा रिझल्टबद्दल कुठलीही शंका नाही. दुसरं, दुर्बिणीद्वारे करायचं ठरल्यास हा पेशंट टेबलवर सरळ पद्धतीने झोपलेला असतो आणि अगदी पेन्सिलच्या 2 भोकात होतील एवढ्या 2 भोकातनं हे सर्वसाधारणपणे तोच हाडाचा पीस पूर्ववत त्याच जागेवर बसवला जातो. दोन्ही पद्धतीचे आपले आपले फायदे तोटे आहेत. ॲज अ पर्सन एक सर्वसाधारणपणे दुर्बिणीद्वारे हे थोडं प्रगत शास्त्र आहे. ती एक प्रगत कला आहे. ज्याच्यात जखम छोटी, रिकव्हरी छोटी, कॉम्प्लिकेशन्स छोटे. त्यामुळे साधारणपणे पहिला प्रेफरन्स दुर्बिणीद्वारे बसवण्यासाठीच दिला गेला पाहिजे. थँक्यू.